मंत्री मंगल प्रभात लोढा आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, आज तुम्ही या ठिकाणी आलेले आहात आणि ज्या पद्धतीची ही व्यवस्था आहे, गिरगाव चौपाटीवरती जनसागर हा गणेश भक्तांचा येतो, नेमकं तुम्ही या ठिकाणी आलेला, तुम्ही सहभागी होतात, काय तुम्ही आज या गणेश उत्सवानिमित्त सांगाल? हा माझी विधानसभा आहे, म्हणून माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की इथे सर्वात जास्त गणपतीचा कार्यक्रम आणि विसर्जन महाउत्सव इथे साजरा होणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यावेळी गणपतीचा उत्सव महाराष्ट्रामध्ये महाउत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर सरकार, महानगरपालिका आणि गणरायाचे भक्त सर्व एकत्र होऊन यामध्ये लागलेले आहे। आज आपण बघू शकता की व्यवस्था पूर्वपेक्षा यावेळेला चांगली व्यवस्था केली गेली आहे। राजकारण बाजूला ठेवून आज गणेश उत्सवात तुम्ही सहभागी होता, ते काय नेमकं आज पर्यावरणासाठी तुम्ही काय नेमकं तुमच्या इकडनं आवाहन कराल? नाही, पर्यावरण अतिशय गरजेचे आहे, पण पर्यावरणचे नावावर जे काही चाललं आहे ते 6 फुटाची लहान मूर्ती जे काही पर्यावरणप्रेमी आहे, मातीची आहे, त्याने पण आपण नॅचरल तालाबामध्ये विसर्जित करू देणार नाही। हा निर्णय चुकीचा आहे, हा मताचा मी आहे आणि हा निर्णयाविरोधात अपील केली पाहिजे। यामध्ये मी त्याच्याबरोबर काम करणार आहे। ते लोकांच्या मनामध्ये एक आनंद होता की आपला ते सरकारची निर्देश मानून स्वतःचे मनावरून पर्यावरणची मूर्ती तयार केली आहे। ते पर्यावरणची मूर्ती बाणगंगा तलाव किंवा गिरगाव चौपाटी विसर्जित करण्यामध्ये काय हरकत नाही आहे। म्हणून यावेळी आता जे झाला ते झाला, आता आपल्याकडे वेळ नाही आहे, पण पुढच्या वर्षासाठी आता सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन ते अपील करून घेऊ। तुम्ही स्वतः त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहात का पुढे? मी स्वतः प्रयत्न करणार आहे। माझे ठाम मताचे आहे की ते पर्यावरण प्रेमी योजना जे 6 फुटाची खाली आहे त्याने नॅचरल वॉटर रिसोर्सेसमध्ये विसर्जन करण्याची अनुमती दिली पाहिजे। दुसरी गोष्ट पाहिलं तर आज भावनिक होऊन अनेक गणेश भक्त जे आपल्या 10 दिवसाचा कुठेतरी पूजा अर्चना करून आज बाप्पाचं विसर्जन करत आहेत। नेमकं राजकीय क्षेत्रामध्ये देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत, काय नेमकं तुम्ही ही साकडं घातलेले आहेत आणि काय नेमकं पुढचा एम ठेवलेला आहे? नाही, महाराष्ट्रामध्ये हा एक विशेषता आहे की महाराष्ट्रात लोक असं उत्सवामध्ये गणरायाचा उत्सव आहे किंवा अन्य उत्सव आहे त्यामध्ये काय राजनीती ठेवत नाही। आमच्या मनामध्ये पण फक्त आज गणरायाच्या प्रति प्रेम आणि गणरायाचा कसा निरोप द्यायचा चांगली रीतीने हा आमच्या मनामध्ये आहे। आणि जे गणरायाच्या चरणामध्ये जे प्रार्थना केली आहे ते एक मान त्याने आपल्या मनामध्ये आहे की महाराष्ट्राची सुख समृद्धी व्हावा आणि महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व लोकांना पुढे रोजगार मिळावा, हा या वर्षीच्या माननीय देवेंद्र फडणवीस नेतृत्वात मी साजरा करणार आहे। काही दिवसातच आता निवडणुका येतात आहे, त्या पार्श्वभूमीवरती एम वाटतात, त्याच्यासाठी नेमकं आपण काय मागितलं आहे? नाही, निवडणुकामध्ये आमच्या काही खास तयारीची गरज नाही। आम्ही 5 वर्ष काम करणारी पार्टी आहे। भारतीय जनता पार्टीचे लोक इस बार एक चांगली रीतीने निवडून येतील। आमची युतीची मुंबई महानगरपालिका आपल्याकडे येतील। एकंदरीत पाहिलं तर या निवडणुकीत देखील चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या मोठ्या संख्येने आम्ही निवडून येणार असं वक्तव्य जे आहे ते मंगल प्रभात लोढा यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन खंडूसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।